हॅलो स्टुडंट्स, आज आपण युनिट फर्स्टमधील टॉपिक सेकंड अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. वित्ताला व्यवसाय कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली समजली जाते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. प्रत्येक टप्प्यावर निधीची व्यवसायाला गरज असते. मग कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच नियमित कार्यासाठीही याची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित असते. व्यवसाय संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. संयुक्त भांडवली संस्था हा मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवणारा व्यवसाय प्रकार आहे आणि त्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. आणि या भांडवलाचा संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. आता आपण पुढील चार्टच्या आधारे वित्त पुरवठ्याचे स्रोत अभ्यासू. कंपनी दोन प्रकारचे भांडवल उभारते. एक मालकी भांडवल आणि दुसरे कर्ज भांडवल. मालकी भांडवल उभारत असताना दोन प्रकारांमध्ये उभारले जाते. त्याच्यामध्ये एक म्हणजे भागांची विक्री करून आणि दुसरं प्रतिधारण नफा वापरून. भागांची विक्री करत असताना परत त्याचे दोन भाग पडतात. दोन प्रकारचे भाग विकले जातात. एक समहक्क भाग आणि दुसरे अग्रहक्क भाग. तर कर्ज भांडवल उभारताना कंपनी कर्जरोखे विकते, ठेवी स्वीकारते, बंधपत्र विकते, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती विकते, बँकांकडून कर्ज घेते, वित्तीय संस्थांची कर्ज घेते आणि व्यापाऱ्यांकडून ही कर्ज घेते. वरील दोन स्रोतांचे दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. अंतर्गत स्रोत व बहिर्गत स्रोत. बहिर्गत स्रोत म्हणजे संस्थेने बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी. तर अंतर्गत स्रोत म्हणजे संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी. मालकाच्या म्हणजेच भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकी भांडवल होते. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि कंपनीला लागणारे आवश्यक भांडवल पुरवतात. मालकी भांडवलाचा दुसरा स्रोत संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असेही म्हणतात. कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. निधी उभारण्याचा हा अंतर्गत स्रोत आहे. मालकी भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल असते. हे कंपनीच्या विसर्जनावेळीच परत केले जाते. आता आपण मालकी भांडवल उभारणीतील पहिला स्रोत अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भाग. भाग भांडवल हा प्रारंभिक स्रोत आहे. याच्यामार्फत कंपनी कायमस्वरूपी भांडवल उभारते. प्रवर्तक कंपनीला आवश्यक असणाऱ्या भांडवलाची रक्कम ठरवितात. यालाच अधिकृत भांडवल असे म्हटले जाते व हे अधिकृत भांडवल कंपनी भागांची विक्री करून उभारते. आता आपण भाग ही संकल्पना सविस्तर अभ्यासू. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 84 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. कंपनीचे भांडवल हे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागले जाते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग होय. प्रत्येक छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजे भागाचे दर्शनी मूल्य व हे दर्शनी मूल्य कमी असल्यामुळे आम जनता हे भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये
सहभागी होऊ शकते. आता आपण या भागांची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे अर्थ. भागाचा अर्थ असा होतो की भाग म्हणजे भाग भांडवलातील छोटा हिस्सा किंवा घटक. दुसरं वैशिष्ट्य मालकी हक्क. भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आपण भागधारक असे म्हणतो आणि हे भागधारक कंपनीवरती आपला मालकी हक्क दर्शवतात. तिसरं वैशिष्ट्य अनुक्रमांक. जर भागांचं डिमटेरियलायझेशन झालं नसेल, म्हणजेच भाग जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवले गेले नसतील, तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो आणि तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो. पुढचं वैशिष्ट्य हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र हे कंपनीने आपल्या नाममुद्रेसह दिलेले असते, त्यामुळे भागधारक त्यानुसार आपला कंपनीवरील मालकी हक्क दर्शवू शकतो. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून तर ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवलेली असते. पुढचं वैशिष्ट्य भागांचे मूल्य. भागांना वेगवेगळ्या प्रकारची मूल्य असतात. एक दर्शनी मूल्य की जे भाग प्रमाणपत्रावरती नमूद केलेले असते व घटनापत्रकामध्येही नोंदवलेले असते. दुसरं मूल्य विक्री मूल्य. कंपनी ज्या किमतीला भागाची विक्री करते त्याला विक्री मूल्य असं म्हणतात. आणि तिसरं मूल्य बाजार मूल्य. बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार जे मूल्य ठरवले जाते त्या मूल्याला बाजार मूल्य असे म्हणतात. आता पुढचं वैशिष्ट्य हक्क. भागधारकांना काही विशिष्ट हक्क प्रदान केलेले असतात. उदाहरणार्थ लाभांश प्राप्त करण्याचा हक्क, लेखापुस्तकाची तपासणी करण्याचा हक्क, भागधारकांच्या बैठकींना उपस्थित राहण्याचा हक्क, तसेच या बैठकींमध्ये मतदान करण्याचा हक्क. पुढचं वैशिष्ट्य आहे मिळकत. भागधारकांना वाटप योग्य नफ्यातून वाटा दिला जातो, त्याला लाभांश असे म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य हस्तांतरण. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. याचाच अर्थ भागधारक आपले भाग कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो, त्याला हस्तांतरण असे म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य भागधारकाची मालमत्ता. भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे. चल म्हणजे ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या जाऊ शकते. पुढचं वैशिष्ट्य भागांचे प्रकार. कंपनी एकूण 2 प्रकारचे भांडवल उभारते. एक मालकी भांडवल आणि दुसरे कर्जाऊ भांडवल. मालकी भांडवल उभारत असताना 2 प्रकारचे भाग विकते. एक समहक्क भाग आणि दुसरे अग्रहक्क भाग. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.